मित्रांनो, ज्याचा जसा दृष्टिकोन आहे ना, तो त्याच्या दृष्टिकोनाच्या तराजूत ठेवून तुमचं मोजमाप करेल आणि तेवढीच किंमत तुम्हाला देईल. जर त्याच्या नजरेत, त्याच्या दृष्टिकोनात तुम्ही चांगले आहात तर तुम्ही चांगले, त्याच्या दृष्टिकोनात तुम्ही वाईट आहात तर तुम्ही वाईट आहात. त्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनानुसार स्वतःला ट्रीट करू नका. तुम्ही स्वतः कसे आहेत हे तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं कोणालाच कळत नसतं. जर तुम्हाला माहीत आहे तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तर कुणाशी वाद घालू नका, कुणाला घाबरू पण नका. आपलं कामात फक्त सातत्य ठेवून आपण जीवनप्रवास सरळ मार्गाने करा. कारण आपण जेव्हा दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून जगायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपलं सर्वस्व हरवून बसतो. आपण सुद्धा राहत नाही आणि ह्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. पण ह्या गोष्टीमुळे आपण स्वतःचं नुकसान पण फार करून घेतो, काही चुकी नसताना. म्हणून जो पुण्यवान आत्मा आहे तो तुम्हाला माणुसकीच्या दृष्टीने बघेल, पण जो पापी आत्मा आहे ना, तो तुम्हाला अमानुषपणे तुमचा छळ करेल आणि तुम्हाला त्रासच देईल. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर तुम्हाला वागणूक देत असतं. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःचे जीवन जगा.